नमस्कार विद्यार्थी, द रुपेश अकॅडमी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण प्रकरण 7 असहकार चळवळ हे प्रकरण बघणार आहोत। याच्यामध्ये या प्रकरणामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत, याच्यामध्ये महात्मा गांधी यांचं नेतृत्व काय असणार आहे, सत्याग्रह म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। आता आपण पाठाला सुरुवात करू। इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो। 1920 मध्ये लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधींच्याकडे आली। गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय लढ्याला, स्वतंत्र लढ्याला नवी दिशा दिली। गांधीजीच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली। भारताच्या स्वतंत्र लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली। गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य। आता गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काय काय चळवळी केलेल्या आहेत हे आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत। महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते। दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती। तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते। तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाते, त्यांच्या जागोजागी अपमान केला जात असे। 1906 मध्ये शासनाने एक आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते। त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती। या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला। गांधीजीचे भारतात आगमन 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले। नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला। सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले। त्यांना राष्ट्रसेवेचे व्रत घेतले। अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठ आश्रमात ते राहू लागले। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले। सत्याग्रहाचे तत्वज्ञान। गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्रज्ञान लोक चळवळीत आणले। सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह करणे। अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते। सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तींना हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती। पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला। अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन लूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजीचा सत्याग्रह मार्गाचा प्रभाव आहे। नेल्सन मंडेलाला भारतरत्नही देखील दिलेला आहे। आफ्रिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। नेल्सन मंडेलांवर गांधीजींचा खूप प्रभाव होता। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत चंपारण्य सत्याग्रह। बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिशमुळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यावर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे। ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे। गांधीजी 1917 मध्ये चंपारण्यात गेले। गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले। गांधीजीचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला। शेतकऱ्यांना न्याय मिळाला। खेडा सत्याग्रह। गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती। तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता। गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला। तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यातील सराबंदीची चळवळ सुरू केली। गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले। अल्पावधीत सरकारने शेतसारा माफ केला। अहमदाबादचा कामगार लढा। पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती। गिरण्या कामगाराची वेतन वाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला। गांधीजींच्या सल्ल्यानुसार
कामगारांनी संप व उपोषण केली. गांधीजी कामगाराबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतन वाढ दिली. रायलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीय ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेने वाढत्या किमतीत वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रायलेट या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जो म्हणता नवीन कायदा केला त्याला रॉयलेट कायदा असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये रॉयलेट ॲक्ट असे म्हणतात. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रॉयलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ज्वालियनवाला बाग हत्याकांड. आपल्याला ज्वालियनवाला बाग हत्याकांड हा सगळ्यालाच माहिती. ज्वालियनवाला बागमध्ये हत्याकांड झालेले आहे. आजही आपण ज्वालियनवाला बाग हत्याकांड म्हणलं की आपल्या अंगावर शहरा आल्याशिवाय राहत नाही. या ज्वालियनवाला बाग हत्याकांड आता बघू आपण. रायलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूपात धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सूत्र सुरू केले. गांधीजींनी पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील ज्वालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. ज्वालियनवाला बाग मैदानात एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निःशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला. बंदुकीच्या 1600 फायरी झाल्यानंतर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद करण्यात झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाही. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल वुडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर हा किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. आता आपण बघणार आहोत खिलाफत चळवळ. तुर्कस्तानाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खिलाफा म्हणजे धर्मप्रमुख होता. महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू झाली तर सरकार निश्चित वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारची असहकार करण्यास
गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेष वाचन दिसून आले. आता आपण पाठाकडे येऊ. असहकार चळवळ म्हणजे काय? असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सहकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. असहकार चळवळीची वाटचाल. असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजावरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार. परदेशी कपड्यांच्या होळ्या, परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शने केली गेली. यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानाचे राजपुतांचे स्वागत केले. आसाममधील चहा ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेश गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चौरा येथील फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त जमाव झालेल्या पोलीस चौकीला आग लागली. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. आता हा कॉलम बघणार माहीत आहे का तुम्हाला? मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह म्हणजे मुळशी हा आज पुणे जिल्ह्यातला तालुका आहे. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती यांनी केले. यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यावर यंग इंडियात राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याच्या आरोपात ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव गांधीजी तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीवर विधायक कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा या गोष्टीचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. स्वराज्य पक्ष. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्ष स्थापना केली. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, नाची केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडवली होती तेव्हा कायदेमंडळाची लढाई स्वराज्य पक्षाने दिली. कायदेमंडळात सरकारच्या अन्यायी धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी की भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली. राजकीय कायद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव सहमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. सायमन कमिशन. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होते. त्यामुळे भारतीय जनतेत
असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केली. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एक भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांना सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 1928 साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ठिकाणी ते गेले त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकावर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. या निदर्शकावर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खेळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री पार्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावर प्रांत रचना करावी असे प्रस्ताव या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाहीतर सविनय कायदेभंगात लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. पूर्ण स्वराज्याची मागणी, वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे स्वराज्य मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव सहमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याचे प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आले. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.